नमस्कार मित्रांनो, आपण महर्षी पतंजली रचित पातंजल योगसूत्रामधलं विभूती पाठ बघतो. आतापर्यंत आपण 26 सूत्र बघितलेले आहेत. आज आपल्याला 27वं सूत्र बघायचं. 26व्या सूत्रामध्ये आपण बघितलं की सूर्यावरती संयम केला तर आपल्या ग्रह ताऱ्यांची माहिती कशी प्राप्त होते, त्यांचं ज्ञान कसं मिळतं. मात्र चंद्रावरती देखील संयम शक्य आहे का, हेच आपल्याला या 27व्या सूत्रामध्ये बघायचं. 27वं सूत्र आहे चंद्रे तारा व्यूह ज्ञान. सूत्रातील प्रत्येक शब्दाचा अर्थ आता आपण विस्तारितपणे समजून घेऊया. चंद्रे म्हणजेच योगी साधकाने जर चंद्रावरती संयम साधला तर तारा व्यूह, तारा म्हणजेच काय की आकाशामध्ये जे ग्रह असतील, जे तारे असतील किंवा नक्षत्र असतील, ह्यांची जी रचना आहे ती अगदी गुंतागुंतींची. ती व्यूह म्हणजे काय की ह्यांची जी मांडणी आहे ही मांडणी अतिशय गुंतागुंतीची. ह्यांची जी नक्षत्र आहेत ती देखील अतिशय गुंतागुंतीची. त्यांचं ज्ञानम, हे ज्ञानम म्हणजेच काय तर त्यांचं ज्ञान प्राप्त होणार आहे. योगी साधकाने जर चंद्रावरती संयम ठेवला तर आकाशामधले जे ग्रह तारे आहेत, त्यांची रचना आहे, त्यांची मांडणी आहे, त्यांची एकूणच गुंतागुंतीची जी रचना आहे ती संपूर्ण माहिती या योगी साधकाला प्राप्त. आपण रात्रीच्या वेळी जर आकाशात बघितलं तर आपल्याला चंद्र दिसतो. हा कधी कलेकलेने बारीक तर कधी कलेकलेने मोठा. म्हणजेच अमावस्या आणि पौर्णिमेला याची जी रूप बदलत असतात ते आपण बघतो. त्याचप्रमाणे आकाशात आपल्याला चांदण्या देखील दिसतात. त्या चांदण्या लुकलुकत असतात, त्यांचा छोटासा प्रकाश ते सोडत असतात. ह्या चांदण्या म्हणजेच वेगवेगळे जे तारे ते रात्रीचे आपण बघतो. हे तारे हे आपल्या चंद्रासोबत दिसतात. हाच चंद्र आपल्याला दिशा दाखवण्यासाठी मदत करतो. तसेच ताऱ्यांमध्ये जी गुंतागुंत आहे ती देखील योग्य प्रकारे दाखवण्यासाठी हा चंद्र आपल्याला मदत करत असतो. जसा सूर्य काहीसा दाहक वाटतो तसा चंद्र हा शीतलतेचे प्रतीक मानला जातो. हे संपूर्ण सूत्र समजून घेण्यासाठी एक उदाहरण बघूया. एक व्यक्ती एका प्रदर्शनात जातो. त्या प्रदर्शनामध्ये शेकडो स्टॉल्स असतात. मात्र या व्यक्तीला काही ठराविक स्टॉलला व्हिजिट द्यायची असते. ठराविक स्टॉल्सला भेट देऊन तो तिथून काही माहिती किंवा खरेदी करणार असतो. मात्र हे सर्व करत असताना या शेकडो स्टॉल्स फिरायला त्याला नकोसे होते. त्याला एक्झॅक्टली त्याला हवे त्या स्टॉलमध्ये जाण्यासाठी तो सुरुवातीला काय करतो, या प्रदर्शनाच्या मुख्य दरवाजाच्या इथे जो बोर्ड लावलेला आहे, जो फलक लावलेला आहे, त्या फलकाची माहिती घेतो आणि आपल्याला पाहिजे तो स्टॉल शोधतो. या फलकाचा फायदा काय तर व्यक्तीला ज्या स्टॉल पर्यंत पोहोचायचंय त्या स्टॉलची माहिती त्या व्यक्तीला फलकाकडे बघून लगेच कळणार. आपला चंद्र हा देखील कोणत्याही प्रकारची गुंतागुंत न करता हवे त्या ताऱ्याची माहिती त्याच्याकडे उपलब्ध असलेला फलक म्हणजे त्याच्यावरती जर योगी साधकाने संयम केला तर त्याला त्वरित मिळणार आहे. त्याच्याकडे हा इंडेक्सिंग म्हणजे बाकीच्या ग्रह ताऱ्याचा इंडेक्सिंग त्याच्याकडे उपलब्ध होणार आहे. बघा, चंद्राची ही खासियत विभूतीपादातल्या या सूत्र नंबर 27 मधून आपल्याला भेटते. मात्र अजूनही बरीच माहिती घेणं आपल्याला बाकी आहे. ही माहिती तयार केल्या केल्या तुमच्यापर्यंत लगेच पोहोचण्यासाठी तुम्हाला करायचंय काय तर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचं. आवडला असेल तर लाईक करायचंय. तुमच्या मौल्यवान कमेंट द्यायच्या. लवकरच भेटूया एका नवीन सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.